काकू काकू आलीस तू? कधी डोळा लागला कळलंच नाही मला. परी पण झोपली वाटतं. हो, तिने सांजेला सारखी विचारत होती, आई कधी येणार, आई कधी येणार. 2-3 वेळा फोन सुद्धा करायला निघाली, पण मीच थांबवलं. कामात असशील ना तू. जेवताना थोडी कुरकुर केली, पण मग बघ ना, आईची वाट बघून बघून लेकरू झोपून गेलं शेवटी. अगं, तू काही खाल्लंस की नाही? मी खिचडी टाकते तुझ्यासाठी. काकू नको, काकू खरंच नको. मी खाल्लंय काकू. काका पण झोपली का? केव्हाच. मध्यरात्र झाली त्यांची. तुझा दिवस कसा गेला? धावपळ होते ना ग खूप? खरं सांगू तर हो, पण काय करायचं, घरावर कर्जाची टांगती तलवार. मुदत वाढवून किती वाढवून मिळणार? रोज घराबाहेर देणेकरी उभेच असतात. नको नको ते बोलतात. त्यांचं बोलणं ऐकण्यापेक्षा धावपळ केलेली बरी. तुझ्या वागण्याचं कौतुक करावं का नवल वाटून घ्यावं तेच कळत नाही. कशी एवढी धीरानं सगळं करतेस, तुझं तुलाच ठाऊक. काय नाही काकू, परीचा चेहरा पाहिला ना की वेगळीच एनर्जी होती. तुझ्या मुलीकडे बघून तू करतेस हे बरोबर आहे बाई, पण मलाही माझ्या मुलीची काळजी वाटते. अहो काकू, तुम्ही काळजी करू नका. परांजपेनकडे आता मी पार्ट टाइम जॉब करतेय. आता हळूहळू सगळं कर्ज फिटेल आणि मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यानंतर फक्त पुरतं कामच करणार आणि उरलेला वेळ परीसाठी आणि तुमच्यासाठी ठेवणार. खरंच असंच होऊ देत ग बाई. तू परांजपे एक देव माणूस भेटलाय अगदी. कसा कसा आणि किती वेळा मदतीला धावून येतो. नेहा, मला माहितीये हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, पण बघ ना, ह्या ना त्या निमित्ताने परांजपे सतत तुझ्या आयुष्यात आलेत, मदतीला धावून आलेत. आता त्यांच्या सहवासात पण आलीस. मग नीट सगळं बघून लग्न करायला काय हरकत आहे? काकू, काही काकू पिकू नाही. किती दिवस एकटीने रहाटगाडा ओढणार आहेस हा? आता आजच बघ, एक माणूस कमावणारा असलं ना की दुसरं मुलाकडे बघू शकतं ना. आम्ही किती दिवस असणार आहोत? हो काकू, आलंय तुमचं म्हणणं लक्षात. करते मी विचार. आता विचार करणं पुरे. आता लवकर लग्नाचं बघ. वचन दिलंयस ना मला. आणि तुझं माझं सोड ग, त्या परीचा विचार कर जरा. लहान आहे लेकरू. बापाचं छत्र असलं की फरक पडतो ग. बरं, ते जाऊ देत. जा आता झोपा. पुन्हा सकाळी लवकर उठून जायचं असेल ना कामाला. चल बाळा, माझं आवरून झालंय, आता आपण जेवून घेऊ. एरवी मी घरी आल्यावर तुझी इतकी घाई असते, इतके प्रश्न असतात ना बाळा. आज तू झोपलीस तर बघ, अख्खं घर कसं शांत शांत वाटतंय. माझी परी झोपलीये तर काय झालं? मला माहितीये तिचे खूप प्रश्न आहेत आणि मी देणार तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. काय बरं प्रश्न असतात तुझी? आई काय केलं दिवसभर? आज खूप काम होतं बाळा. ऑफिसचं काम संपवून परांजपे काकांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे काम केलं आणि मग घरी आले. का करते तू इतकं काम? काय करू बाळा, काम तर करावंच लागणार. मला माहिती आता मी रोज रात्री उशिरा येणार.
मी आली असेल तेव्हा तू झोपलेली असशील. सकाळी माझी धावपळ असेल, मला तुला वेळ देता येणार नाही. आता मला कळतंय जगात असे कित्येक आई वडील आहेत जी त्यांच्या मुलांना झोपेतच वाढताना बघतात. किती त्रास होत असेल ना त्यांना. आई वेळेवर जेवलीस? हो आजीबाई, जेवले. फ्रेंड काय म्हणाला? तुझ्या फ्रेंडशी बोलताच आलं नाही बाळा. इतकी कामं होती ना ऑफिसमध्ये, बोलणंच राहिलं. बरं, आता खूप प्रश्न नाही. हा, तुझ्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्या सकाळी दे. आज तू नाही आहेस ना, तर मला एकटं एकटं जेवावंच नाही वाटत. मी पण झोपते तुझ्यासोबत. आज राहून राहून यशशी खोटं बोलावं लागल्याचं मला वाईट वाटतंय. नेहा माझ्याशी खोटं बोलते कळल्यापासून मला राग येण्यापेक्षा खूप वाईट वाटतंय. माझी खरंच खूप इच्छा आहे की त्याला खरं खरं काय ते सांगून टाकावं. पण कसं सांगू? त्याला कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी ही सगळी धडपड करतेय, तर तो आउट ऑफ द वे जाऊन लगेच मदत करेल. मी कधी मदत करायला नाही म्हणालोय का? अगदी आउट ऑफ द वे जाऊन मी प्रयत्न केलेत. आणि तेच नकोय मला. बघू, योग्य वेळ आणि सिच्युएशन पाहून सांगते मी त्याला. समीर म्हणतो तेच बरोबर आहे. या मुलीशी योग्य वेळ आणि संधी पाहूनच बोललं पाहिजे. दुसरं कोणी असतं ना, तर मला हे खोटं बोलते याचा इतका त्रास झाला नसता. पण यश, तो माझ्याशी कायम खरं बोलतो. छोट्यातली छोटी गोष्ट शेअर करतो. आणि असा खोटं न बोलणाऱ्या माणसाशी खोटं बोलायला फार त्रास होतोय. गणपती बाप्पा मोरया. हे गणपती बाप्पा, तुला माहितीये ना मी हे सगळं परीसाठी करतेय. प्लीज साथ दे मला.